ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी माळी समाजाबाबत जे वक्तव्य केलेलं होतं ते सध्या चांगलंच व्हायरल होत आहे। लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळ यांच्यावरही या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून टीका केल्याचं समजतंय। मात्र या व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय। व्हिडिओत मी आहे मात्र आवाज माझा नाही असं त्यांनी म्हटलंय। एआयच्या माध्यमातून फेक व्हिडिओ तयार केल्याचा हाकेंनी दावा केलाय। ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं सुद्धा हाके म्हणतात। व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाके स्वतः खुलासा करतील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। हाके चुकीचं बोलले असतील तर दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी आता यावर नवनाथ वाघमारे यांनी केलेली आहे। हा खोडसाळपणा आहे। ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे। एआय द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही। अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि वोटात एक असं नाहीये। मी स्पष्ट वक्ता आहे। असं की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर। तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही। भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे। माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे। त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। त्यामुळे असे फेक व्हिडिओ फेक नेरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत। समाजातून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्यावे लागत असतात। आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं। काम केल्याच्या नंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल हे समाजाचं काम असतं। परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, वंजारी समाजाला असेल, बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजाला सुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही। आणि हे लक्ष्मणरावांनी नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं, हे योग्य नाही। हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत, हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात। मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो, त्यांचा निषेध, ह्या वक्तव्याचा निषेध करतो।